नमस्कार, एसएन न्यूज मध्ये आपले स्वागत। आजच्या विशेष घडामोडींसोबत मी उज्ज्वला उल्हारे। आधुनिक लवजी सेना व सरपंच तांदळी दुमाला यांच्या संबळ बजाव आंदोलनाने प्रधानमंत्री सडक कार्यालय भानावर तात्काळ काम चालू करण्याचे दिले आदेश। श्रीगोंदा तालुक्यातील आडळगाव तांदळी दुमाला ते टाकळी लोणार या रस्त्याचे काम किमान 8 महिन्यापासून दिरंगाईने आणि निकृष्ट दर्जाचे चालू असल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच संजय निगडे यांनी वरिष्ठ स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करूनही अधिकारी आणि ठेकेदार झोपेत असल्याने आधुनिक लवजी सेना व सरपंच उपसरपंच ग्रामस्थ आणि जय हिंद माजी सैनिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अहिल्यानगर कार्यालयासमोर बेमुदत संबळ बजाव आंदोलन करण्यात आले। या परिसरातील दळणवळण करण्याच्या हेतूने हा रस्ता प्रमुख असून येथून शासकीय कामकाज, शैक्षणिक सुविधा, शेतकरी बाजारपेठ, ऊस वाहतूक, आरोग्य सेवा या मूलभूत सुविधा गतिमान करण्यासाठी या रस्त्याचे काम लवकर व दर्जेदार व्हावे ही महत्त्वाची बाब असताना आणि पावसाळ्यात अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये अपघाताला सामोरे जाणे ही नित्याची बाब असल्याने येथील जनतेचा संयम सुटल्याने रस्ता प्रशासनाला जाग आणण्यासाठी संबळ बजाव आंदोलन केले असल्याचे आंदोलक लोकनियुक्त सरपंच संजय निगडे व जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी सांगितले। या संबळ बजाव आंदोलनाने कार्यालय परिसर दणाणला असून अधिकारी भानावर येताच कार्यकारी अभियंता PG येळाई, उपअभियंता कांबळे, खंडागळे यांनी आंदोलक ठेकेदार यांची समन्वय बैठक घेऊन तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश या आंदोलनामध्ये प्रगतशील शेतकरी जयसिंग भोस, यात्रा कमिटीचे अध्यक्ष संदीप शेठ रोडे, जय हिंद संस्थेचे मेजर निळकंठ उल्हारे, आबासाहेब तोरडबर, मल्हारी खुडे, ज्येष्ठ नेते नामदेव चांदणे, बापू कसबे, हिराबाई गोरखे, सुनील सकट, दत्तात्रय गोरखे, युवराज ससाणे, शंकर ससाणे, किशोर गाडे, शिवप्रसाद शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी होते। प्रसंगी आंदोलक व अधिकारी यांनी सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केल्या। लोकनियुक्त सरपंच संजय मारुती निगडे, ग्रामपंचायत तांदळी दुमाला, तालुका श्रीगोंदा। आमच्यावाला आडळगाव तांदळी दुमाला ते टाकळी लोणार हा 10 किलोमीटरच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेकडनं 8,50,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। या कामाचे वर्क ऑर्डर होऊन आज 10 महिने झालेले आहेत। काम 8 महिन्यापासून चालू झालेले आहे। काम अत्यंत संथ गतीने व निकृष्ट दर्जाचे काम चालू असल्यामुळे या कार्यालयाला जाग येण्यासाठी लवजी सेना आणि सरपंच ग्रामपंचायत तांदळी दुमाला तेथील नागरिक यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथे संबळ वाजवून त्यांना जागे करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। त्यांनी आम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये सर्व ज्या कमतरता आहेत त्या दुरुस्त करून काम फास्ट गतीने चालू करण्याचे आज पत्र दिलेले आहे। आधुनिक लवजी सेना आणि तांदळीचे लोकनियुक्त सरपंच आदरणीय संजय अण्णा निगडे, त्याचबरोबर ग्रामस्थ यांच्या विद्यमानाने आज ग्राम सडक योजना कार्यालय नगर या ठिकाणी संबळनाद आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खऱ्या अर्थाने जर आज पाहिलं तर ग्राम सडक योजनेचं काम तांदळी ते टाकळी आणि आडळगाव हे 10 किलोमीटरचं काम जवळजवळ 12 महिने झाले मंजूर होऊन आलेलं आहे। परंतु काम चालू झालं असताना जो ठेकेदार साहेबांनी जो मुरुम टाकला तो मुरुम त्या साईड पट्ट्यावर टाकलेल्या साईड पट्ट्या पूर्ण त्या झाडाने पूर्ण लुप्त झालेले आहेत। म्हणजे काम अत्यंत भिलाई आणि निकृष्ट दर्जाचं आणि संत गतीने काम चालू आहे। आमची ग्रामस्थांची आणि संघटनेची ही मागणी आहे की काम जलद गतीने झाले पाहिजे। कारण त्या रस्त्यावर जर आज जर पाहिलं तर त्या साईडचे शेतकरी आहेत त्या धुळीने त्रस्त झालेले आहेत, शेती करपून गेलेली आहे त्या धुळीने। म्हणून आमची संघटनेची आणि ग्रामस्थांची खऱ्या अर्थाने मागणी आहे की काम जलद गतीने झालं पाहिजे आणि जे रस्त्यावरची जे पुलाची कामं झालेली आहेत
ती पुलाची कामं काही ठिकाणी पुलाला भगदड पडलेलं आहे, त्या ठिकाणी पुलाची कामं व्यवस्थित आणि ती पूल मार्गी लागले पाहिजेत अशा पद्धतीची आमची मागणी आहे। आणि आताच या ठिकाणी ग्रामसडक मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे जे माननीय अभियंता साहेब या ठिकाणी येऊन आम्हाला लेखी दिलेला आहे, त्या लेखी पत्रामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही 8 दिवसामध्ये काम चालू करतो। तुमच्या लेखीप्रमाणे जर तुम्ही काम चालू केलं नाही तर उद्या आम्ही लोकप्रतिनिधी मग खासदार साहेब असतील किंवा आमदार साहेब असतील यांच्या दारामध्ये आम्ही ही तुमचं आजचं जे सुंदरनाद आंदोलन आहे ही तुमच्या लोकप्रतिनिधींच्या दारामध्ये आम्ही आंदोलन केले जाते आणि या झोपलेल्या लोकप्रतिनिधींना जाग आणण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून आणि आमचे लोकनियुक्त सरपंच संजय अण्णा निगडे यांच्या माध्यमातून आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। या रोडचं काम अत्यंत संथ गतीने चाललेलं आहे आणि हे काम आम्हा ग्रामस्थांना किंवा कुठल्याही व्यक्तीला हे काम त्यांच्या पसंतीस उतरत नाही, काम त्या पद्धतीने क्वालिटीचं चालू नाही। हे आम्ही याच्या अगोदर सुद्धा वेळोवेळी शासनाकडे त्या संबंधित सर्व खात्यांकडे आम्ही लेखी तक्रार दिलेली आहे, परंतु त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नव्हती। त्यामुळे आज आम्ही सर्वांनी या ठिकाणी संबळ आंदोलन या ठिकाणी करत आहोत। खऱ्या अर्थानं ग्रामस्थ म्हणून आमची या ठिकाणी प्रशासनाला अत्यंत म्हणजे मागणी आहे की हा जो रस्ता गेल्या कित्येक वर्षापासून या रस्त्यावरती खराब रस्ता जो रस्त्याची जी अवस्था आहे, रस्त्यामुळे कित्येक जणांची तिथे बळी गेलेले आहेत, कित्येक आमच्या महिलांना तिथे त्रास झालेला आहे, जे आमचे विद्यार्थी शाळेमध्ये जातात त्यांना प्रचंड प्रकारचा त्रास या ठिकाणी झालेला आहे। असं असतानाही शासनाने इथं भरमसाठ निधी टाकला, परंतु तो फक्त ठेकेदाराच्या म्हणजे हलगर्जीपणामुळे ते काम आम्हाला अपेक्षित होतं की फास्ट गतीने व्हावं आणि या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी आमच्या लोकांनी त्या ठिकाणी त्या रस्त्याच्या बाबतीत सुटकेचा निश्वास टाकावा, परंतु तसं कसल्याही प्रकारचं काम या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचं नसून काम संत गतीने चाललेलं आहे। या ठिकाणी त्यामुळे आम्ही आज आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाने त्या कामाची त्वरित दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर काम उच्च दर्जाचं आणि फास्ट रीतीने करावं या ठिकाणी आमची मागणी आहे। टाकळी लोणार ते तांडोळी दुमाला या मधला जो रस्ता आहे तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा व दिरंगाने चालू झाला होता, त्याच्याबद्दल ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना जाग येण्यासाठी अखंड संबळवादन हे बेमुदत आंदोलन आम्ही स्थापन केलं। यासाठी आपल्या सर्व हे अध्यक्ष आधुनिक लवजी शक्ती सेनेचे अध्यक्ष संतोष शिंदे साहेबांना आम्ही पूर्ण संघटनेच्या वतीनं साथ देतोय, त्यांना पूर्ण समर्थन करतो। आज आडळगाव ते टाकळीला मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत काम संत गतीने चालू असल्यामुळे सदर ठिकाणचे सरपंच संजय निगडे हे इथे संबळ आंदोलन करण्यात आले होते आमच्या कार्यालयामध्ये, तरी सदर काम हे तातडीने 7-8 दिवसामध्ये सुरू करण्यात येणार आहे। तसेच रस्त्याच्या लगतचे झाडे रुपये काढण्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्यात येणार। खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथून न्यूज हे चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथून न्यूज श्रीगोंदा।